कसं झालं लग्न आई? कशाचं काय ग? आजकालची काही लग्न आली ती वय तू काय बी म्हण, पर पहिल्या गत आजकालच्या लग्नात काही चव राहिली नाही बघ. नुसता दोडाचा ती फुकटचा तमाशा बघून यायचं झालं या. काय झालं ग? अगं तुला सांगते, त्या नवरा नवरीने काय म्हणते ती माय बाई ती ती लग्नाच्या आधी ती कसलं फ्री वेडिंग सूट म्हण तसलं करून आले ती गो. आणि ती बी एवढ्या मोठ्या टीव्हीवर सगळ्या लग्नात माणसांना दावायला आले ती. आता मला सांग, सगळं गाव ह्यांचं ती तसलं फ्री वेडिंग बघायचं आहे म्हणल्यावर त्या कार्टीनं तर नीट साडी बिडी तर घालावी ग. कशाचं काय माय बाई, एवढं गुडघ्यापत्र फराक घातल्या ती बी थिट्ट झार आणि ती तसलं घालून सगळ्या वड्याने बांबळीनं त्या बांधाने खडीने लागले पळायला पार. आणि ती कार्ट तिच्या मागं लागले पळायला नुसतं खोळ्याबानी. कशाचं आलंय का काय येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा. आपल्याला तर काय असलं पटलं नाही बघ. तिला घेऊन आज्यात उचलून गोरा फिरवतोय काय. ह्यांना घरातलं दळणाचं डबं एवढं बारकं उचलं म्हणताना यांच्या पार जीवावर येतं या. आणि तिथं 60-60 किलोची पुरगी आज्यातच घेऊन लागलोय गोरा फिरवायला. आणि ती पुरगी काय माय बाई, तिला लाज लज्जा पार सोडून दिलेली ग. हो एवढ्या बारक्या छड्या घातल्या त्या आणि त्या नदीत लागल्या पवायला. आणि ही कार्ट तिथं दगडावर जाऊन असं बसून बघायला लागलंय तिला म्हण की त्याला बंधाऱ्यात काय ढकलून देत्या. असलं कुठं फ्री वेडिंग असते वय ग. आपल्याला तर काय पटलं नाही बघ. ती तसला नंगा नाच बघून माझ्या तळपायाच्या आग पार मस्तकात गेली ग. अगं ह्यांना वाटतंय ती तसलं करून ती नटनट्यावानी दिसते ती. अगं पर ती नटनटी तसलं करून पैसे तर कमवते ती की ग. आणि हे काय स्वतःच पैसे घालवायचं फुकटचा जगाला तमाशा दावायचा. आमच्या काळात लग्नाच्या आधी एकमेकांना बघत सुद्धा नव्हती. आणि ही लग्नाच्या आधीच चुम्मा चाटीन ते मिठा मारायचं गो. आणि तसलं बी धावायला लागली ती पार त्या टीव्हीवर. या म्हणलो काय कराव, मी तर असं पदर लावून हसत होते. अगो काय मला हसाय बी येत होतं, लाज बी वाटत होती. आणि कार्टी ह्यांना काय हे ह्या गाबड्यांना फुकटचा नंगा नाच बघायला मिळतोय. लागले ते गुरावाने हे करून वरडायला. बया लय अवघड आहे ग. काय राहिलं नाही बघ आजकाल. जी बंद खोलीत करायचं ती उघड्यावर लागली ती दावायला. लाजणाला जाण बघा माझी मजा. कशाला ग? आपल्याला तर काय पटलं नाही.